नमस्कार मंडळी, तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या आवडत्या अशी युट्यूब चॅनलमध्ये TMT वांडर्स. तर मंडळी, नवीन वर्ष आलेलं आहे 2026. तुम्हाला सर्वांना कॅलेंडर इयरच्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि नवीन वर्षाचं आपण आता चाललोय फिरायला. कुठे चाललोय, काय चाललंय, कुठे चाललोय आपण? कर्जतला गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायला. आपण नवीन वर्षाची सुरुवात गणपती बाप्पाच्या दर्शनाने करणार आहोत. आता आपण निघालो आहोत, तर भेटूया. रस्त्याचा आनंद घ्या. म्हणजे आपण ज्या गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला चाललोय त्यांना वरद विनायक गणपती असं म्हटलं जातं. आणि वरद विनायक गणपती हे महाड या खोपोली नजीकच्या छोट्याशा गावामध्ये बसला आहे. आता आपण इथे गाडी पार्क केली. आज नवीन वर्षाचा पहिला दिवस असल्यामुळे मंदिरात खूप गर्दी पण आहे, तर पार्किंग वगैरेचा प्रॉब्लेम होतोय. मित्रांनो बघा, नवीन वर्ष असल्याने सर्व लाईन खूप मोठी आहे. मंदिर तर अजून खूप पुढे आहे, पण आज नवीन वर्ष असल्यामुळे गर्दी खूप आहे. खूप दूरपर्यंत लाईन आहे. तर आता आपण मुखदर्शन करणार आहोत. डायरेक्ट बाप्पा आपल्या मनात आहे, लांबून आपण दर्शन घेऊया. मुखदर्शन घेणार आहोत आपण. मुखदर्शन. नवीन वर्षाचा पहिलाच दिवस, त्यामुळे बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी भक्तांचा जणू महापूरच लोटला होता. ही लांबच लांब रांग बघून समजतं की लोकांची बाप्पावर किती अथाळ श्रद्धा आहे. प्रत्येक जण मनात एकच इच्छा घेऊन आला होता, हे बाप्पा, हे नवीन वर्ष सर्वांसाठी सुख समाधानाचं जावो. मंदिराच्या बाहेरचं वातावरण तर अगदी प्रसन्न होतं. प्रसादाची दुकानं सजलेली होती. हार फुले विकणाऱ्या या मावश्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह आणि लगबग पाहून मनाला खूप छान वाटलं. त्यांच्या हातातले ते सुगंधी हार बाप्पाच्या चरणी अर्पण करण्यासाठी जणू आतुर झाले होते. एका दुकानात माझी नजर या छोट्या आणि अतिशय सुंदर गणपती बाप्पाच्या मूर्तीवर पडली. बाप्पाचं हे हास्य आणि लोभास रूप पाहून क्षणभर तिथेच धबकायला होतं. पण या सगळ्यात माझं मन जिंकलं या दृश्याने. ही छोटी मुलगी किती निरागसपणे हात जोडून बाप्पाकडे प्रार्थना करत आहे. म्हणतात ना, देवाचं रूप लहान मुलामध्ये असतं, त्याची प्रचिती आज इथे आली. तिची ती शुद्ध भक्ती पाहून खरोखर डोळे सुखावले. महाडचा श्री वर्धविनायक हे अष्टविनायकापैकी एक महत्वाचे आणि जागृत देवस्थान आहे. अष्टविनायक यात्रेत महाडच्या वर्धविनायकाचा क्रमांक साधारणपणे 4था लागतो. वरद म्हणजे वरदान देणारा, जो भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतो आणि त्यांना वरदान देतो, तो म्हणजे वर्धविनायक. या मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे मंदिरात असलेले नंदादीप.
असे मानले जाते की हा दिवा 1892 पासून सलग तेवत आहे. इथे दत्त मंदिर आहे. आता आपण दत्त मंदिरात चाललो. इथे पण थोडी छोटी लाईन आहे. हे मंदिर एक मोठ्या तलावाच्या काठी वसले आहे, ज्यामुळे इथे वातावरण खूप शांत आणि निसर्गरम्य आहे. इथली मूर्ती स्वयंभू असून ती पूर्वभूमुख आहे. मूर्तीचा आकार थोडासा वेगळा आणि अतिशय मोहक आहे. मंदिराचा कळस सोन्याचा असून त्यावर सुंदर नक्षीकाम केले आहे. बाप्पाचा प्रसाद म्हणून आता आपण मोदक घेतलेत. तर मंडळी फायनली आपलं दर्शन झालेलं आहे आणि लवकरच आपलं दर्शन हो गेलं, कारण की आपण काही मोठ्या लाईनीमध्ये उभं राहिलेलं नव्हतो. आपण डायरेक्टली मुखदर्शन घेतलं आणि गर्दी असल्या कारणामुळे आपण त्याचे आपण चित्रीकरण पण नाही करू शकलो. पण मजा आली. ओव्हरऑल चांगलं वातावरण होतं, धार्मिक वातावरण होतं. सगळ्यांनी इथे मनमुराद देवाला मागण्या मागितलेल्या आहेत. त्यानंतर बऱ्याच शॉपिंग केली आहे, पल्लवीने पण शॉपिंग केली. बरं आहे, त्याच्यात काय रडला नाही, काय मागितलं नाही त्याने, त्यामुळे माझे थोडे पैसे वाचलेले. तर आता आपण निघूया इथून. थोडंसं खाण्यापिण्याकडे बघूया, काय खाता पिता येते का, जेवण करूया आणि मग परतीचा प्रवास करूया. तर मंडळी अशा प्रकारे आपण नवीन वर्षाची सुरुवात एकदम जोरदार केली आहे. गणपती बाप्पाचं चांगलं दर्शन झालं, भरपूर मस्त नाश्ता वगैरे झाला आणि आता आपण आपल्या घरी पोहोचलेलो आहोत. जर हा व्हिडिओ तुम्हाला पण आवडला असेल, इथपर्यंत तुम्ही नक्की हा जर व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा अशाच एका व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.